हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, एकदा काय झालं, एका गावात एक मुलगा राहत होता. तो का नाही काहीही करायचं नाहीये, नुसतं हातात मोबाईल घेऊन चालत बसायचा. काही काम नाही, धंदा नाही, काही नाही. त्यामुळे काय झालं, कोणी लोक त्याला सिरियसली घेत नव्हते, कोणी त्याला मान देत नव्हतं. हं? त्यामुळे त्याला वाटलं हे काय माझं जीवन, असं काय झालंय. म्हणून त्याला वाटलं आपण काहीतरी बदल करावा. ते कोणाला विचारावं? प्रत्येक जण छी तू करूनच आपल्याशी होतं, कोणी आपल्याला सिरियसली घेत नाहीये. मग त्याला जाणवलं आपले गावाचे वेशीवर एक तपस्वी आलेले आहेत, मोठे महाराज आहेत, त्यांना जाऊन भेटूया आणि त्यांना माझे मनातलं बोलून दाखवतो असं ठरवलं. का म्हणजे सगळी जण त्याला छी थू करत होते. त्यामुळे त्याला वाटलं आपण कोणाशी बोलावं आणि काय करावं. प्रत्येक जण त्याला काय म्हणजे हा काहीही करत नव्हता, काही नाही, नुसतं खायचं प्यायचं झोपायचं मोबाईल बघायचा, ह्याचे पलीकडे तो काहीही करत नव्हता. म्हणताना तो त्या तपस्वीकडे गेला. महाराजांनी अगदी प्रेमानं बोलले. त्यांना सांगितलं, महाराज माझा असा प्रॉब्लेम आहे, मला कोणी सिरियसली घेत नाही, कोणी मला काही असं विश्वासही ठेवत नाही आणि मी काही करत पण नाहीये. त्यानं विचारलं तू काही करतोस का? त्यानं सांगितलं ना असं असं सगळं. तसं त्या तपस्वीनं ते साधू महाराजांनी त्यांना 6 गोष्टी सांगितल्या. त्या 6 गोष्टी आपल्याला पण खूप उपयोगी आहेत. आता पहिलं ते सांगितलं, आपला जीवनातला उद्देश काय हे तू जरा विचार कर. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय मिळवायचं आहे, कशासाठी मी जगतोय हे तू विचार कर. मला काय मिळवायचं आहे, काय करायचं आहे. त्यामुळे आधी तू कंप्लीट ठरव, डिटरमाइन कर आणि संकल्प कर, हे मी करून दाखवणारच. कोणी काही म्हणू देत, मला हे करायचं आहे. त्यामुळे तुझा उद्देश आधी निश्चित कर आणि संकल्प कर, काही झालं तरी मला हे करायचं आहे. झालं. दुसरं स्वामीजींनी सांगितलं, वेळेचं महत्त्व ओळख आणि वेळेचं आदर करायला शिक. रिस्पेक्ट द टाइम. वेळ वाया घालवू नकोस. का म्हणजे एकदा गेलेली वेळ परत येत नाही. आता सपोज आपलं आयुष्य 100 वर्षाचं आहे. तुम्ही आज 4 दिवस घालवलेत म्हणजे ते 4 दिवस कमीच झाले आयुष्यातले, ते परत येणारच नाहीयेत, हे लक्षात ठेवतो. त्यामुळे वेळेचं महत्त्व ओळख म्हणाले. तिसरं, कधी काम करायला, मेहनत करायला घाबरू नकोस. बिलकुल घाबरू नकोस मेहनत करायला. आणि कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसते. तुला आवडते हे काम कर, तिथून चालू कर. कुठलंही काम मोठं छोटं असं नाहीये. आणि तू कुठेही जा पाहिजे ते, अमुक गावात राहत अमुक राहा असं नाहीये. कुठेही जा, पण शिकणं बंद करू नकोस. कीप ऑन लर्निंग. आणि मेहनतीला घाबरायचं नाही. कुठलंच काम छोटं किंवा मोठं नाहीये.
मग हे सगळं करताना साधू महाराज म्हणाले, आपलं अतिशय मोठं देवानं आपल्याला दिलेलं गिफ्ट म्हणजे आपलं आरोग्य. त्यामुळे आपले आरोग्याकडे कायम लक्ष दे. आणि आपलं आरोग्य चांगलं नसलं की तू पुढे काही करू शकणार नाहीयेस. त्यामुळे आधी आरोग्य महत्वाचं आहे. त्यामुळे आरोग्य आपलं भाग्य आहे. आपल्याला देवान दिलेलं मोठं भाग्य हे आरोग्य आहे. म्हणून आरोग्याकडे जास्त लक्ष दे. का म्हणजे आपलं आरोग्य चांगलं असलं की आपण बाकी सगळं मिळवू शकतो. आणि 6वं त्यांनी सांगितलं, सकारात्मक विचार कर कायम. आणि तू ऑप्टिमिस्टिक, आशावादी असलास का नाही, तुला यश कायम आहे. ह्या 6 गोष्टी साधू महाराजांनी त्या मुलाला सांगितल्या. त्या आपण पण आपल्या जीवनात फॉलो करायला पाहिजे. म्हणजे यश कुठेही जात नाही. पहिला आपला उद्देश काय आहे, म्हणजे आपलं एम इन लाईफ, आपलं गोल, आपलं ध्येय काय आहे हे ठरवा. पाहिजे ते लिहून काढा आणि संकल्प करा, हे मी मिळवणारच. मला एकाची व्यक्ती बनायचं आहे. मला माझा आळस सोडायचं आहे. मला उत्तम गृहिणी बनायचं आहे. मला उत्तम सायंटिस्ट बनायचं आहे. मला उत्तम इंजिनियर बनायचं आहे. काही व्हॉट एव्हर इज युअर गोल. नंतर वेळेचं महत्व. वेळ बिलकुल वाया घालवायची नाही. का म्हणजे गेलेली वेळ परत येणार नाही. आणि कुठेही जावा, हरकत नाही. असं नाहीये आपल्या गावातच आपण राहायला पाहिजे, इथेच आपलं सगळं नाही. कुठेही जावा जगाचे पाठीवर, पण शिकणं सोडायचं नाही. का म्हणजे आयुष्यभर आपण विद्यार्थी असून राहायला पाहिजे. आणि हे आपले शिकणंच आपल्याला पुढे नेणार आहे. त्यामुळे गो एनिवेअर, डोंट स्टॉप लर्निंग. कायम आपले शेवटचे क्षणापर्यंत आपण शिकत राहायला पाहिजे. आणि शिकण्यासारखं या जगात एवढं आहे, काय आपलं आयुष्य पुरणार नाही. एक नव्हे आपली 100 आयुष्य असली तरी पुरणार नाही ते ज्ञान आपल्याला मिळवायला. आणि ज्ञानाची गोडी एवढी आहे का नाही, एकदा तुम्ही ते ज्ञानाचे मागे लागलात का नाही, मग तुमचे डोक्यात कुठलेच वाईट विचार येणार नाही. वाईट गोष्टींचे मागे तुम्ही लागणार नाही. त्यामुळे पहिलं आपण ज्ञानाचे मागे लागायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना पण हेच करायला पाहिजे. लहानपणीपासून अभ्यासात गोडी म्हणजे काय, त्यांना ज्ञानाची गोडी लावायला पाहिजे. मार्कांचे मागे जाऊ नका. ज्ञान मिळवायची एकदा त्यांना गोडी लागली का नाही, मग ते कुठल्याही वाईट मार्गाला जात नाहीत. त्यामुळे ज्ञान मिळवायचे मागे जाऊया. आणि मेहनत करायला घाबरायचं नाही. मेहनत करून काम करून कोणी मरत नाहीये, लक्षात ठेवा. आणि आपण ॲक्टिव्ह राहतो. त्यामुळे मेहनतीला बिलकुल घाबरायचं नाही. मेहनत करायची. आणि कुठलंही काम, हे काम छोटं, हे का करू तर नाही. कुठलंही काम असू देत, काम करायला कधीच लाजायचं नाही, घाबरायचं नाही. तर कुठलंही छोटं काम असू देत. त्यामुळे हे आपण अंगीकारायचं. आणि आपलं आरोग्य, हेल्थ इज वेल्थ म्हणतात. का म्हणजे आपलं आरोग्य चांगलं असलं तरच आपण हे सगळं करू शकतो, नाही ते करू शकत नाहीये. त्यामुळे पहिलं लक्ष आपले आरोग्याकडे. आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं, चांगलं ठेवायचं. आणि 6वं पॉझिटिव्ह थिंकिंग, ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी, सकारात्मक विचार करायचा. हे होणार आहे, हे मी करू शकतो, असं विचार करा. बघा, आपले आयुष्यात जे काही आपल्याला
हवं आहे तर आपण मिळवू शकतो. त्यामुळे हे अगदी साधे सक्सेस रूल्स आहेत. आपण कोणी हे फॉलो करू शकतो. ते आजपासून आपण हे सक्सेस रूल्स फॉलो करायचे ना. अच्छा, हॅव ए गुड डे.